नमस्कार मित्रांनो. भारतात चाललेली सध्याची परिस्थिती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जो काही गदारोळ माजवण्याचं काम चाललंय, हे खूप चिंताजनक आहे. कुठल्यातरी अमेरिकेत बसलेल्या युवकाने किंवा ज्याचं अमेरिकेचं अकाउंट आहे, तो भारतात एक कॉक्रोच जनता पार्टीच्या नावानं एक अकाउंट चालू करतो. आणि त्या अकाउंटला तब्बल 5 ते 6 दिवसात 10 मिलियन ते 12 मिलियन फॉलोअर्स तयार होतात. यांचा मुख्य उद्देश काय होता या लोकांचा, की एका जजने जे भारतातला युथ आहे या लोकांना कॉक्रोच म्हणून संबोधलं, जसं झुरळ म्हणून त्यांचा उल्लेख केला. मग झुरळ म्हणून ज्या लोकांचा उल्लेख झाला किंवा ज्या लोकांना म्हटलं गेलं, त्या लोकांनी त्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये एक पार्टी तयार केली. त्या पार्टीचं नाव आहे CGP, म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी. चला मुख्य मुद्द्याकडे येऊ. ह्या लोकांचं असं मत होतं की बा आपण या सिस्टमच्या विरोधामध्ये उभं राहायचंय आणि भारताचं जे काही यंग जनरेशन आहे, या यंग जनरेशनना त्या एका छायाचित्राखाली उभं करायचंय. पण त्यांनी सोशल मीडियावर एक प्लॅटफॉर्म उभाही केला. त्या प्लॅटफॉर्मला बरेचसे फॉलोअर्स मिळाले, चांगला ट्रेंडही तयार झाला, पोस्ट व्हायरलही झाल्या. बहुतांश लोकांनी त्याला लाईक कमेंट्स अक्षरशः वर्षाव केला त्याच्यावर. परंतु गंमत अशी मित्रांनो इथं, की ज्या लोकांनी हे चालू केलं ते लोक खरोखर सरकारच्या विरोधात आहे का, किंवा त्या एका विशिष्ट जजच्या विरोधात? तथ्य असं आहे की हे जे लोक आहेत पेज चालू करणारे, हे एका डाव्या विचारसरणीचे लोक आहेत. आणि जसं पेज चालू झालं त्याच्या 7व्या 8व्या दिवशी त्यांनी त्यांचा जो एक खरं रूप होतं, एक खरा चेहरा होता, तो समोर आला. त्यांनी काय सांगितलं त्यांच्या व्हिडिओमध्ये, की फक्त आपल्याला भारतीय जनता पार्टीला विरोध करायचा आहे. अगोदर पेज या नावाखाली चालू झालं की आपल्याला या सरकारचा किंवा या सगळ्या भारतात जी चाललेली अराजकता आहे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विरोध करायचा आहे. म्हणजे त्यामध्ये सगळे पक्ष आले. कारण कुठलाही म्हणून ज्यावेळेस पक्ष उभा करतो त्याच्यामध्ये तुमची भूमिका काय असते, की मला भारतातला कोणताच पक्ष चांगला वाटत नाहीये, भारतातला कुठलाच पक्ष मला चांगला वाटत नाहीये, म्हणून मी माझा एक स्वतःचा पक्ष तयार करतो. जसं विजय थालापतीने त्याचा स्वतंत्र पक्ष तयार केला TVK नावाचा, त्याला चांगलं बहुमतही मिळालं. तसंच या लोकांनाही स्वतःच पेज चालू केलं. पण त्या पेजचा मुख्य उद्देश काय, की फक्त आणि फक्त विरोध कोणाचा करायचा, तर भारतीय जनता पार्टीचा. बरं, यातले हे 4 जे मुख्य सूत्रधार आहेत पेज बनवणारे, हे 2021 मध्ये आपच्या सानिध्यात होते. काही सोशल मीडिया क्रिएटर होते, फेक नरेटिव्ह पसरवण्याचं त्यांच्याकडे काम दिलं होतं त्या लोकांनी. त्यांनी ते काम पूर्ण तन मन धनाने साध्यही केलं. मग हे डाव्या विचारसरणीचे जे लोक आहेत ते जर सोशल मीडियावर येऊन असा धुमाकूळ घालत असतील तर ही विदारक परिस्थिती. पण आपल्या भारतातले जे सुशिक्षित विद्यार्थी आहे
आपण ज्यांना सुशिक्षित म्हणतो त्यांनी कुठलाही विचार न करता फक्त ही पार्टी बीजेपीला विरोध करते म्हणून आपण त्यांना चांगलं म्हणायचं, यासाठी त्या लोकांनी फॉलो केलं. पण यांच्या जे 10 मिलियन फॉलोअर्स आहे किंवा 12 मिलियन फॉलोअर्स आहे त्यामध्ये 70% बांगलादेशी आणि पाकिस्तानी. मग खरंच तिथाचा जो युथ आहे हा योग्य डायरेक्शनने जातोय का राजकारण करायचंय म्हणून करायचंय, हाही मुख्य प्रश्न. मग हे असे मुद्दे आमच्यासारखे लोक ज्यावेळेस मांडतात त्यावेळेस आम्ही काय होतो, एक तर अंधभक्त होतो, चाटुकार होतो. म्हणजे त्यांनी आणलेलं एखादं स्टेटमेंट ते योग्य. किंवा भारतात आता मी बरेचदा सोशल मीडियावर रील्स बघितल्या तर ते कॉक्रोच चाललं. बहुतांश लोकांनी त्याला विरोधही केला आणि बहुतांश लोकांनी त्याला चांगलंही केलं. आणि मुळात आता ही जनगणना चालू आहे, या जनगणनेमध्ये एक ठराविक आकडा आपला भारताचा आहे ना, माझ्या मते एक अंदाज भारताची 170 कोटी जनता व्हायला पाहिजे, काटछाट करून सगळं करून. आणि मग ह्या 170 कोटी जनतेमधून एखाद्या पेजला 10 लाख फॉलोअर्स मिळाले म्हणजे त्याचा उदो करायचं का किंवा उदांतीकरण करायचंय का? नाही. हे ज्यावेळेस घडलं त्यावेळेस यामध्ये काही नॅशनल पार्ट्या आहेत त्या लोकांनी सुद्धा त्यावरती व्हिडिओ बनवले. डाव्या सारणीचे जे लोक आहेत त्यांचे जे मोठे मोठे लिडर्स आहेत, काही पक्षाचे अध्यक्ष असतील, काही खालचे लोक असतील, काही सत्तेतले लोक असतील, सत्तेतले म्हणजे कोणते निवडून गेलेले पण डाव्या सारणीचे असे लोक असतील, ह्याही लोकांनी त्याच्यावरती एक पोस्ट तयार केल्या आणि त्या टाकल्या. कोणाच्या विरोधात? बीजेपीच्या विरोधात, सरकारच्या विरोधात. मग ही जे कॉक्रोच जनता पार्टी आहे ही खरोखर स्वायत्त आहे का? स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता आहे का यांच्याकडं? काही कोणाच्या तरी पक्षाचे किंवा कोणाच्या तरी आदेशाखाली चालतील? त्यातला मुख्य एक सूत्रधार आहे तो मनीष सिसोदिया यांची भेट घेतलेला एक फोटो व्हायरल झालेला आहे. म्हणजे त्यांच्या पेजवर गेल्यावर बऱ्याचशा गोष्टी लोकांच्या लक्षातही आल्या, लोकांना कळायलाही. आणि मुळात तुमचे सोशल मीडियाचे फॉलोअर्स तुमचं मतदान ठरवत नाही, हे ग्राउंड लेवलचे लोक नाही. तुम्ही तुमचा स्वतंत्र पक्ष तयार केला, मान्य, चांगली आनंदाची गोष्ट आहे.